ज्यांची त्यांनी थोडे खाली यावे, प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारण्या, प्रेमाचे हे शब्द आणि सत्कार आमचे स्वीकारण्या। चला सर झाली तर आपल्या आजूबाजूला छोटे मोठे उद्योग उभारतील आणि आपल्या मुलामुलींना या ठिकाणी मान्य हेमंत पाटील भाऊ यांना जायचं आहे। थोडं स्वागत समारंभ थांबवला नाही। मी मनापासून अनिल पाटील बाबळीकर आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो की त्यांनी आज नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार ठेवला। माननीय या भागाचे लोकप्रिय आमदार बाबूरावजी कदम यांच्या नेतृत्वाखाली निश्चितच निवडणुका पुढच्या लढवल्या जातील। त्यांच्या बरोबर माजी खासदार सन्माननीय सुभाषरावजी वानखेडे साहेब आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जुनी टीम प्रवेश केलेला आहे आणि जो कौल इथल्या जनतेने दिलेला आहे त्या सर्व जनतेचे आभार मानण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम ठेवलेला होता। आगामी जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, नगरपालिका असतील, या निवडणुकाच्या बांधणी करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता। जाणार आहे शिवसेना आणि गाव तिथं शिवसेना, प्रत्येक घराघरामध्ये शिवसैनिक हे राहतील आणि हा तालुका पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, भगवा तालुका आहे, तो भगवा करण्याच्या दृष्टीनं काम केलं जाईल। कार्यक्रम आणि भव्य असा नागरी सत्कार आमदाराचा केला, काय भावना आहेत, काय वाटतं? नाही, या ठिकाणी आज ज्या मतदारसंघामध्ये जनतेनं आम्हाला आमच्या बाजूने कौल दिला, आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला आणि बाबूराव कदम यांना भरघोस मताने निवडून आणलं, त्याबद्दल त्यांचा एक सत्कार करावा अशी एक कार्यकर्त्याची सर्वांची इच्छा होती। या ठिकाणी सत्कार झाला आणि योगायोग मी वाढदिवस करत नाही, परंतु माझा वाढदिवसाची तारीख असल्यामुळे याचं म्हणून जेव्हा तुमचा वाढदिवस ठेवू आणि वाढदिवसाच्या माध्यमातून आमदाराचा सत्कार सुद्धा होते आणि तुमचा सुद्धा वाढदिवस या ठिकाणी होते, कारण का मी वाढदिवस शक्यतो कधी करत नसतो, परंतु आज कार्यकर्त्यांनी घडून आणला। मी सर्व कार्यकर्त्याचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन आभार व्यक्त करतो। काही दिवसावर पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये हदगाव हिमायतनगर मध्ये आम्ही नक्कीच मुसंडी मारणार। ज्या 1995 ते 2009 पर्यंत या दोन्ही तालुक्यामध्ये जे काही शिवसेनेचा वादळ होतं, हे वादळ पुन्हा या हदगाव हिमायतनगर मध्ये आम्ही उभं करू। नगरपालिका असतील, नगरपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, 100% या ठिकाणी आम्ही याच्यावर विजय मिळवू।